नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता मित्रांनो आबा एका भयानक सत्याचा खुलासा करणार आहे. कारण आता मुलांनी जेव्हा आनंदीला सांगितलेलं आहे की तू या घरात राहू नको, पण जेव्हा आबांना हे सर्व समजतं तेव्हा आबांना आपल्या आनंदीची खूप काळजी वाटते. परंतु लहानपणी मात्र आता जेव्हा आनंदीचे आईवडील गेले, आनंदीचे म्हणजे आरती आर्ची यांचे आईवडील गेलेले आहे, परंतु आनंदी ही त्यांची मानलेली मुलगी आहे, पण तरीसुद्धा आता आबा तिला आपली नात मानत आहे. आणि आता एक खूप मोठा असा सत्याचा उलगडा म्हणजे विद्याधरने जे पाप केलेलं आहे, विद्याधरने त्यांना मारण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, कारण आता हे सगळं विद्याधरने घडून आलेलं असतं. आरती आर्ची ह्या जेव्हा आता अगदी आबांनी सांभाळलेले नाते आहेत, पण त्यांच्या आईवडिलांना मात्र ह्या विद्याधरने मारलेलं आहे. तर त्या विद्याधरला जी शिक्षा मात्र आता द्यायला हवी आहे ती शिक्षा त्यावेळेस त्याला झालेली नव्हती, कारण युगंधरमुळे तो वाचलेला होता. पण आज मात्र ते सत्य इतक्या दिवस आबांनी दडून ठेवलेलं आहे आणि आज मुलांच्या समोर आबा कान सुनावून मात्र पृथ्वीच्या कानामागे देऊन आपल्या आनंदीसाठी जाब विचारणार आहे. कारण आनंदी घर सोडून कुठे गेली, माझी आनंदी मला मात्र आता हवी आहे, त्यासाठी मात्र मला काही करून आनंदी मला हवी आहे. आणि जेव्हा विद्याधरचं हे सत्य आहे तर ते पुराव्यासहित जेव्हा आबांनी आता हे निंबाळकरांच्या सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं तर ते सत्य मात्र इतक्या दिवस दडून असतं आणि आज त्या सत्याचा उलगडा झालेला आहे. तर मित्रांनो हे कसं झालेलं आहे आणि काय झालेलं आहे याचा आता सविस्तर आपण म्हणजे बघूयात. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. कारण आज आनंदी जीवन मरणाच्या दारामध्ये असते केवळ पृथ्वीमुळे आणि या घरातील त्या 3 मुलामुळे. ते आपल्या आईसाठी मात्र आपल्या आनंदीचा विचार करत नाही. आनंदी किती त्यागी मूर्ती आहे हे त्यांना आता माहिती नसतं, परंतु आनंदीने आत्तापर्यंत त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे हे त्यांना काय माहिती असेल. आनंदीने स्वतःच्या जीवाचा विचार न करता सगळं काही मात्र मुलांसाठी केलेलं आहे आणि ह्या निंबाळकरांच्या घरासाठी. परंतु आता युगंधरने मात्र आनंदीचा विचार केलेला आहे, पण युगंधर सगळं काही डोक्याने वापर करून मुलांना चांगला धडा शिकवतो. कारण मुलांना आनंदीची किंमत कशी समजणार आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं, म्हणून तो काही न बोलता त्याला आनंदीची काही गरज नाही असं तो दाखवतो. पण त्याने आनंदीसाठी सगळं काही करून ठेवलेलं असतं. जरीही तो आता बोलत नसला, जरीही त्याला आनंदीचा म्हणजे थोडासा राग आला असेल, परंतु तरीसुद्धा मात्र त्याने अशी काहीतरी एक गोष्ट करून ठेवलेली आहे की आनंदीच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी केलेली आहे. आणि जी लिगल आता ही ॲक्शन घेतलेली असते, कारण वकिलांच्या द्वारे जी नोटीस पाठवलेली आहे पृथ्वीला, तर पृथ्वीला मात्र त्यातून आनंदीची किंमत काय आहे, आनंदीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे हे समजणार आहे. आणि आबा जेव्हा आता तिथे आलेले असतात, कारण माई आणि बापूंनी फोन करून विचारलेलं असतं की आबा तिकडे आनंदी आलेली आहे का, आणि याचं कारण आबांना समजतं की आनंदी घरात नाही. माझी आनंदी कुठे गेली, त्या घरासाठी इतकं सर्व काही सोसलं, पण आज मला मालक साहेबांना जाब विचारायचा आहे की आनंदी गेली कुठे, त्यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित का पार पाडली नसेल. म्हणून आबांना खूप राग येतो. आबा रागानेच आता ह्या निंबाळकरांच्या घरामध्ये धावतच येतात आणि तेथे आल्यानंतर ते सगळ्यांच्या समोर जाब विचारतात की माझी आनंदी कुठे आहे, मला बाकी काहीही नको, तुमचा पैसा नको, संपत्ती नको, आणि माझ्या आनंदीने तुमच्या घरात मागितलं काय होतं. माझी आनंदी या घरात मोलकरणीसारखं काम करत होती, तुम्ही कितीही माझ्यापासून लपून ठेवलं पण कधीही माझ्या आनंदीने माझ्याकडे तक्रार केली नाही. या घराला मात्र तिने आपलं घर समजलं, या मुलांना आपली मुलं समजले. एका आईप्रमाणे तिने त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी म्हणजे इतकं साहस पण दाखवलं, इतकं जीवापाड तिने आपल्या जीवाचा विचार न करता प्रेम केलं आणि त्या बदल्यात तुम्ही तिच्याशी असं वागलात, तिला घर सोडून जाण्यासाठी तुम्ही भाग पाडलात. आणि जर आनंदीला काही झालं तर मी वाटेल तसं तुम्हाला म्हणजे काय करेल सांगता येत नाही. आणि आत्ताच्या आत्ता मला माझी आनंदी हवी आहे. आणि तेवढ्यात विद्याधर पुढे येतो. विद्याधर पुढे आल्यानंतर मात्र जेव्हा
विद्याधर आबांना म्हणतो की तुला या घरात कोणी बोलवलं होतं, कशासाठी आला? तुझी मुलगी आता या घरातून गेली आणि आम्हाला ती नको आहे. तेव्हा युगंधरला फारच राग येतो. युगंधर विद्याधरला म्हणतो की हे बघ, त्यांच्याशी बोलताना जरा भान ठेव आणि हे बघ, त्यांना मात्र बोलण्याचा तुला कोणताही हक्क नाही. युगंधरला फारच राग आलेला असतो. तेव्हा आता आबा म्हणतात की विद्याधर तू आत्तापर्यंत खूप पाप केलेले आहे आणि त्या प्रत्येक पापाचा जर मी पहाडा वाचला तर मात्र तुझ्यासमोर आणि मुलांसमोर जे काही सत्य येईल तर ते मात्र आता मुलं तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढतील. त्यामुळे मला तोंड उघडायला लावू नकोस. आत्तापर्यंत माझ्या आनंदीने काय काय केलेलं आहे आणि ते सर्व जाऊन दे. तू आनंदीला त्रास देत आलास, तिच्या आयुष्याचं वाटोळं तू केलंस. परंतु आज एक गोष्ट मी आणखीन एक सांगत आहे, जे भूतकाळात आता इतकं दिवसांचं जे सत्य आहे 10 वर्षापूर्वीचं, तर ते सत्य जर मी सांगितलं तर तुला जेलमध्ये जावं लागेल. कारण मी आज ते शांत नाही बसणार. आज मात्र सगळ्यांच्या समोर ते सत्य आलंच पाहिजे आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे आणि जर तो पुरावा तुला लागत असेल तर तो पुरावासुद्धा मी तुला द्यायला तयार आहे. तेव्हा विद्याधर म्हणतो की वाटेल तसे आरोप करू नको. अरे आबा, तुला काय वाटलं? तू आमच्या कंपनीमध्ये कारखान्यात कामाला होता म्हणून तुझी मुलगी आमच्या घरात मालकीन बनवण्यासाठी तू पाठवली. हे सगळं तू नाटक केलं रे. तुला या घरची संपत्ती हवी होती आणि म्हणूनच तू तुमच्या म्हणजे युगंधरला फसून तू मुलीचं लग्न मात्र इकडे केलं, कारण तुला तिकडे लग्न करायचंच नव्हतं. तेव्हा आता बाबांना खूपच राग येतो. आबा पुढे येतात आणि विद्याधरच्या कानामागे आता ठेवून देतात आणि म्हणतात की अरे, माझ्या मुलीचं वाटोळं कोणी केलं? तू केलेलं आहे. तू तिचं ठरलेलं लग्न मोडलं. ऐन मंडपामध्ये तू तिला पळून नेलं. लाज वाटते का तुला? अरे, तू आत्ताच इतका सर्व काही तिच्याशी वागलास, पण आता एक सत्य म्हणजे मी आता तोंड माझं तू उघडायला लावलंस. कारण तू माझ्या लेका आणि सुनाला मात्र मारलेलं आहे, माझ्या मुलींना पोरकं केलेलं आहे आणि त्याच आता त्यांच्या आईबाबांची चिता मला मात्र माझ्या हाताने पेटवावी लागली. अरे, लाज वाटायला हवी होती. ते जर मी तेव्हा पोलिसामध्ये तुझ्याविरुद्ध पुरावे दिले असते तर आज मात्र जेलमध्ये तू खडी फोडायला असता. आणि इतकं सर्व करूनसुद्धा तू माझ्या आनंदीची सुद्धा म्हणजे तिचं वाटोळं केलं. तिच्याशी म्हणजे तिने तुझं काय बिघडवलं होतं म्हणून तू तिच्याशी अजूनपर्यंत तिचं वाटोळं करण्यामध्ये म्हणजे इतका पुढे येत असतो. अरे, बिचारी आनंदी मात्र सर्व सहन करते आणि त्या दिवशी मात्र आता जे आणखीन सत्य सांगायला हवं की आता तुला पुरावा हवा आहे तर चल मी तुला पुरावा देतो. म्हणून आता आबांचे जे काही हे एक मित्र आहे तर ते मित्रांना घेऊन तो पुढे येतो आणि आता विद्याधरने आनंदीच्या म्हणजे आबांच्या लेकाने सुनाला कसं मारलेलं आहे, त्यांचा कसा छळ केलेला आहे, हे सर्व काही आता मुलांच्या समोर सत्य आलेलं असतं. म्हणजे आईबाबांना म्हणजे सुद्धा आनंदीला, आरतीला आणि आजीला यांना पोरकं केल्याचं जे आरोप आहे तर ते बरोबर मात्र विद्याधरनेच केलेले आहे. ते आरोप खरे आहेत. विद्याधर म्हणतो की खोटेसाठी आरोप करू नका, परंतु आबांनी पुरावा दिलेला असतो. आबा म्हणतात की अरे, मला खोटं बोलण्याची सवय तर नाहीच, पण तुझ्यासारख्या नालायक माणसाला मी मात्र नाही सोडणार. माझ्या आनंदीच्या लहानपणी त्यांच्या म्हणजे आईबाबांना तर तू मारलं, त्यांना पोरकं केलंस, पण आता तिच्या जीवावर उठला आणि जर आज माझ्या आनंदीला काही झालं तर मात्र मी मागे पुढे नाही बघणार. तेव्हा पृथ्वीला घाम फुटतो. पृथ्वी म्हणतो की म्हणजे आबा जे काही बोलतात ते खरं आहे. आणि त्याच वेळेस आता आरती पुढे येते. आरती म्हणते की हो, आनंदीताईने आत्तापर्यंत काय काय केलेलं आहे. आज मी माझ्या आनंदीताईचं वचन मोडत आहे, कारण तिने मला तेव्हा वचन दिलं होतं जेव्हा पृथ्वी तुझा लॉन्च आता जे काही आता हे घरामध्ये इतका मोठा सोहळा होता तुझ्या लॉन्चच्या उद्घाटनाचा आणि त्यावेळेस जे झुंबर पडणार होतं तर ते आनंदीने रोखून धरलं होतं आणि ते झुंबराची दोरी तोडणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो मात्र विद्याधर काका होता. तुझ्या लाडक्या काकावर तुझा इतका विश्वास आहे ना. अरे, मग तुझ्या लाडक्या काकाने का तुला मारण्याचा पुरावा म्हणजे हे की प्रयत्न केला असेल? तो तर तुझ्यावर इतका जीव तोडून प्रेम करण्याचं नाटक करतो आणि तो तुला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. हे तुला समजलंच का? तेव्हा पृथ्वीला फारच राग येतो. पृथ्वीचे डोळे खडकन उघडतात. पृथ्वीला आता एकतर कारखान्यामधून खूप क्लायंटचे फोन यायला सुरुवात होते. आता काय करायचं? डिझाईन बनवायला तर आरती तयार नसते. आनंदीची खूप गरज त्यांना आता जाणवलेली असते. तेव्हा आता आनंदीसाठी काय काय करावं म्हणून हा पृथ्वी स्वतः आनंदीला शोधायला जायला निघलेला असतो आणि विद्याधर काकाला म्हणतो की काका, जर आनंदीच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आज मात्र माझे डोळे उघडले. आबांनी डोळे उघडवले आणि तो आपल्या
म्हणजे युगंधरची माफी मागून आनंदीला शोधायला जाऊन निघालेला आहे आणि आता आनंदी तिकडे घर सोडून गेलेली आहे. परंतु तिचा जेव्हा अपघात तिथे समोर घडलेला आहे तेव्हा आता पृथ्वी तिला रक्त वगैरे देतो आणि तिला मात्र आता मोठ्या मानाने घरी घेऊन यायला निघतो. पण आनंदी घरी यायला तयार नसते. आनंदीला आता मात्र म्हणजे असं काहीतरी ह्या युगंधरने प्लॅन केलेला असतो. आनंदीला आता युगंधरने घरात आणण्यासाठी तो म्हणलेला असतो की आनंदी, या घराची मालकीन तू आहे, कारण सगळी प्रॉपर्टी ही तुझ्या नावावर केली गेलेली आहे आणि या घरात काय करायचं, कसं करायचं, हे सगळे काही हक्क तुला आहे. त्यामुळे आनंदी तूच ठरवायचं की तुला या घरात यायचं किंवा काय करायचं. तर आता युगंधर मात्र आनंदीसमोर दोन प्रश्न ठेवतो. या घरात जर तुला यायचं असेल तर मात्र तू लवकरच मानाने आणि लक्ष्मीच्या पावलाने येशील, आणि जर तुला या घरातून जायचं असेल तर मी सुद्धा आता हे घर सोडायला तयार आहे. मला या घरात राहायचं नाही, मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं आहे. म्हणून आनंदीसाठी युगंधर सुद्धा घर सोडायला तयार होतो. पण त्याच वेळेस आता हा पृथ्वी पुढे येतो आणि पृथ्वी आणि सगळेजण आनंदीला आणि युगंधरला थांबवतात. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही कुठेही जायचं नाही, पण विद्याधर काकाला आम्ही नाही सोडणार. काही झालं तरी त्याला पोलिसांत द्यायलाच हवं, कारण आनंदीच्या आईवडिलांना म्हणजे आरतीच्या आईवडिलांना मारण्याचा जो काही त्यांनी गुन्हा केलेला आहे तर त्या गुन्ह्याच्या शिक्षाखाली मात्र त्याला शिक्षा तर व्हायलाच हवी. म्हणून मात्र आता सगळ्यांनी ह्या विद्याधरला घराच्या बाहेर काढलेलं असतं आणि शेवटी आनंदीला अगदी वाजत गाजत आतमध्ये घेतलेलं असतं आणि प्रॉपर्टी सगळी तिच्या नावावर झालेली असते. पण शिल्पाचा मात्र फारच जळफळाट होतो. माई आणि बापूंना फार आनंद होत असतो, पण शिल्पा मात्र आता तोऱ्यातच रागाने आतमध्ये निघून जाते आणि आपली बॅग भरत असते. तेव्हा कोणी काहीच बोलत नाही की शिल्पा आत्या तू कुठेही जाऊ नको म्हणून. पण आनंदी स्वतः मानाने मात्र शिल्पाताईंना थांबवण्यासाठी आग्रह करते आणि स्वतः मानाने ती मात्र आता शिल्पाताईंचा हात धरून तिला या घरामध्ये हक्क देते. तेव्हा मित्रांनो, शिल्पाचे सुद्धा आनंदीने डोळे उघडवलेले आहेत आणि सर्व घराला आता एकोप्यात बांधून ठेवण्याचं काम आनंदी करत आहे. परंतु आता नक्की हा विद्याधर आणखीन कोणती नवीन खेळी खेळतो आणि मुलं मात्र आता त्याची सगळी काही हातपाय तंगडं तोडून मात्र त्याच्या हातामध्ये कसं देतात, कारण पृथ्वी आता आनंदीचा स्वीकार करतो आणि आनंदीला परत हक्काने आणि मानाने परत घरी आणतो. तेव्हा मित्रांनो, असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या. तोपर्यंत धन्यवाद.